नमस्कार मंडळी, आज आपण एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहेत मटणाचा रसा। त्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धा किलो धुतलेले मटण, 2 कांदे, 2 टमाटर आणि लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट। सर्वात अगोदर आपण कुकरमध्ये 2-3 चमचे तेल टाकणार आहोत। त्यात चिरलेले कांदे टाकून घेणार आहोत। चिरलेले कांदे टाकून त्याला मस्त हलवून लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं। कांदे लाल झाल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चिरलेले टमाटर टाकणार आहोत। टमाटर चांगले फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची केलेली पेस्ट टाकणार आहोत। पेस्ट टाकून झाल्यानंतर आपण धुतलेले मटण त्यामध्ये टाकून घ्यायचं। मटण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद, 1.5 चमचा मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून झाल्यानंतर कुकरला झाकण लावून कुकरच्या 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या। जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया। त्यासाठी 2 चिरलेले कांदे आपण तव्यावरती टाकून घेणार आहोत। कांदा मस्त एकदम काळा होईपर्यंत फ्राय करायचा। कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण धने फूल, लवंग मिरे, 2 लवंग, 2 मिरे टाकणार आहोत। थोडीशी दालचिनी टाकून त्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं। ते एक साईड करून नंतर आपण त्याच्यामध्ये लसूण, अद्रक टाकणार आहोत फ्राय करण्यासाठी। लसूण, अद्रक फ्राय झाल्यानंतर आपण घेणार आहोत मुगाची डाळ। थोडीशी मुगाची डाळ घ्यायची। मुगाची डाळ मस्त लाल करून फ्राय करून घ्यायचं। तिला पण डाळ फ्राय झाल्यानंतर आपण अर्धे वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे, त्याला पण आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं। सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळं मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी ठेवायचं। थंड होऊन झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत। तोपर्यंत हे बघा आपलं मटण पण शिजलं आहे। तोपर्यंत शिजलं नाही आहे त्याच्यामध्ये आपण 1 चमचा पाणी टाकून थोडा वेळ अजून शिजवणार आहोत। हे बघा आता किती छान मटण शिजलं आहे आपलं। आपण आता फोडणी देऊया। एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि आपण बारीक केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकायचा। 2-3 चमचे लाल मिरची पावडर, मी ते एव्हरेस्ट मटन मसाला घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकला आहे। एव्हरेस्ट मटन मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं चांगलं। मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करायचा। 2 ते 3 मिनिट मसाला चांगला फ्राय करायचा। आपण शिजवलेला मटणाचा रसा थोडासा त्याच्यामध्ये टाकून मसाला अजून फ्राय करून घ्यायचा। आता आपला मसाला चांगला फ्राय झाला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया मटण टाकून नंतर आपण आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून उकळी फुटल्यानंतर त्याला 1 कढीपत्त्याची काडी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकायची आणि वरतून चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। हे बघा झालं आपली भाजी तयार झाली आहे। आता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।